कधी विचार केलाय का, जापानचे लोक जगातल्या सगळ्या हेल्दी आणि सगळ्यात जास्त वर्ष जगणाऱ्या लोकांमध्ये का गणले जातात? तिथले रस्ते इतके स्वच्छ का असतात? आणि आजकाल जेव्हा पूर्ण जग स्ट्रेस, डिस्ट्रॅक्शन आणि एन्झायटीशी झगडत आहे, तेव्हा हे लोक इतके शांत, डिसिप्लिन आणि फोकस कसे काय दिसतात? जेनेटिक आहे की काही सिक्रेट फॉर्म्युला आहे? खरं सांगायचं तर यांचं सिक्रेट ना लक आहे ना टॅलेंट आहे. यांचं खरं सिक्रेट लपलेलं आहे यांच्या डेली हॅबिट्समध्ये, इतक्या छोट्या की बहुतेक वेळा आपल्या त्याच्याकडे लक्षच जात नाही. पण जर या सवयी वर्षानुवर्ष तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं संपूर्ण आयुष्य ह्या बदलून टाकतात. तर चला बघूया जापानच्या अशाच 5 सिंपल पण लाईफ चेंजिंग हॅबिट्स. तर पहिली जी हॅबिट आहे त्याला म्हणतात कायझेन. कायझेन म्हणजे रोज थोडं थोडं बेटर होणं, बेटर बनणं. बहुतेक लोकांना आपलं आयुष्य सुधारायचं असतं, पण आपण काय करतो की एका दिवसात पूर्ण आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करतो. सकाळी लवकर उठणं, उद्यापासून जिमला जाणं, उद्यापासून डाएट करणं, 5 वाजता उठणं, आणि मग काय होतं, काही दिवसातच हे सगळं सुटतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, जापानची एक फेमस कंपनी आहे टोयोटा, हिने हीच फिलॉसॉफी वापरून जगभर यश मिळवलं आहे. वर्कर्सला ते कधीच सांगत नव्हते की एका दिवसात आपल्याला संपूर्ण सिस्टम बदलायची आहे. ते म्हणायचे फक्त एक रोज छोटी सुधारणा आपल्याला करायची आहे. वाचनाची जर आपल्याला सवय लावायची असेल तर 20 पानं वाचण्याचं टार्गेट ठेवण्याऐवजी फक्त 2 पानांपासून सुरुवात करा. एक्सरसाइज जर सुरू करायची असेल तर 1 तास करण्याऐवजी फक्त 5 मिनिटापासून सुरुवात करा. कायझेन खरं मॅजिक हेच आहे. माणूस कधीच ओव्हरहेल्म होत नाही, आणि जे काम ओव्हरहेल्म करत नाही ते सतत करणं आपल्याला आपोआप सोपं होऊन जातं. आता दुसरी सवय जी आहे इकिगाई. इकिगाई म्हणजे सकाळी उठण्याचं खरं कारण. तुम्ही सांगा, जर एक विचार करा की तुम्हाला उद्या ऑफिसला जायचं नाही किंवा कॉलेजला जायचं नाही, तर तुम्हाला सकाळी उठण्याचं खरं कारण काय असेल? माहिती आहे का की आपल्याला सकाळी का उठावं लागेल? नाही माहिती. पण जापानमध्ये यालाच इकिगाई म्हणतात. अ रिझन टू वेकअप. जगण्याचं एक कारण जे आतून एक एक्साइटमेंट देतं, आपल्याला नवीन काही गोष्टी शिकण्याला शिकवतं. जापानच्या ओकिनावा भागात लोक खरंच खूप जास्त वर्ष जगतात, आणि तिथले वयस्कर लोकांकडेही नेहमी काहीतरी एक डीप पर्पज असतो. कोणी बागकाम करतं, कोणी कम्युनिटी सर्व्हिस करतं, कोणी मुलांना काहीतरी शिकवत असतं. त्यांचं आयुष्य फक्त जगण्यासाठी नसतं. आपणही आज स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, असं कोणतं काम आहे जे करताना आपल्याला वेळेचं भान राहत नाही? खऱ्या इकिगाईचं उत्तर बऱ्याचदा त्याच एका प्रश्नात लपलेलं असतं. आता आपण तिसरी हॅबिट जी आहे हिराहाची बू. हिराहाची बू म्हणजे याचा अर्थ पोट 80% भरलं की जेवण थांबवायचं. तुम्ही म्हणाल किती सोपं आहे, हे ऐकायला किती सोपं वाटतंय, पण याचा इफेक्ट खूप पॉवरफुल आहे. आपण बरेचदा तेव्हाच थांबवतो जेव्हा पोट पूर्ण आपलं भरतं. पण जापानची लोक जेवण खूप हळू खातात. प्रत्येक घास ते एन्जॉय करून आणि पूर्ण भरण्याआधीच थांबवतात. या छोट्या सवयीमुळं ओव्हर इटिंग आपोआप कमी होते आणि आपलं डायजेशन सुधारतं. पुढच्या वेळी जेवताना मध्येच एक छोटासा पॉज घ्या आणि स्वतःला खरंच किती भूक आहे हे विचारा. ही फक्त सवय म्हणून खातोय का आपलं पोट भरण्यासाठी खातोय? ठीक आहे. तर आता पुढची जी सवय आहे चौथी, तिला म्हणतात वाबी बाबी. वाबी बाबी म्हणजे काय? अपूर्ण गोष्टींमधलं सौंदर्य. तुम्ही म्हणाल अपूर्ण गोष्टींमधलं सौंदर्य काय असतं? आजचं सोशल मीडिया सतत एक मेसेज देतं आपल्याला, परफेक्ट बना, परफेक्ट दिसा. पण जापानची वाबी साबी ही फिलॉसॉफी वेगळंच सांगते. परफेक्ट असं काहीच नसतं, आणि खरं सौंदर्य याच्या अपूर्णतेतच असतं. एक जुनी लाकडी टेबल, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, आयुष्यातील काही व्रण या काही फ्लॉज,
तर या आपल्या स्टोरीज आहेत. वाबी बाबी शिकवतं की परफेक्ट बनण्याच्या या थकवणाऱ्या रेसमधून थोडं बाहेर पडा. स्वतःला जसं आहात तसं स्वीकारा आणि परफेक्शनच्या मागे धावण्याऐवजी फक्त स्वतःच्या प्रोग्रेसवर फोकस करा. जेव्हा तुम्ही या गोष्टी कराल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली चेंज त्याच्यात जाणवेल. आता शेवटची जी 5वी पद्धत आहे ती सगळ्यात सुंदर सवय आहे. त्याला म्हणतात कित्सुंगी. तुटून पुन्हा जोडल्यावर आधीपेक्षा जास्त सुंदर दिसणं. कित्सुंगी तुटून पुन्हा जोडल्यावर अधिक जास्त सुंदर दिसतं. जापानमध्ये जेव्हा एखादं मातीचं भांडं तुटतं तेव्हा ते फेकून दिलं जात नाही, ते उलटं खूप प्रेमाने रिपेअर केलं जातं आणि त्या तड्यांना लपवण्याऐवजी खऱ्या सोन्याने भरलं जातं, जेणेकरून तुटण्याच्या त्या खुणा लपवण्यात नाही तर अजून ठळक दिसाव्यात. किती पॉवरफुल गोष्ट आहे ना. आपण बहुतेक जण आपले फेल्युअर्स लपवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या चुका लपवतो, पण कित्सुंगी सांगतं जे काही विकनेस आहे हा तर तुमच्या ग्रोथचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. जो माणूस कधीच पडला नाही त्याला पुन्हा उठायला शिकताच आलं नाही तर कसं होईल. तर जापानच्या या 5 सवयींमध्ये असं काय खास आहे? यातली कुठली सवय रातोरात चमत्कार करत नाही, पण या सगळ्या एक सॉलिड आयुष्याच्या प्रिन्सिपल आहेत. आज यातली फक्त एक सवय निवडा आणि पुढचे 7 दिवस ती कॉन्शियसली फॉलो करा. कारण कधी कधी संपूर्ण आयुष्य बदलायला एक चांगली सवय पुरेशी असते. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणती सवय आधी ट्राय करणार आहात. थँक्यू.